आम्ही गरीब मराठ्यांसाठी, मराठ्यांच्या मुलांसाठी जे काय करतोय याची आपल्याला कल्पना नाही। त्याच्या 1% तरी आपण मराठा समाजासाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी काय केलं असेल तर ते त्या ठिकाणी सांगावं। केवळ बोलबच्चन भावनिक बोलायचं आणि त्या ठिकाणी मराठा समाजाला गुमराह करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करताय। ना आपण कधी रचनात्मक काम केलं ना करू शकत, केवळ त्या ठिकाणी वल्गना करायच्या आणि सरकारवर कोणाची तरी सुपारी घेऊन बोलायचं। या पलीकडे आपण मराठा समाजाला काय दिलं याचा लेखाजोगा एकदा मांडा, नाहीतर माझी तयारी आहे। मग आपण काय करताय आणि मी काय केलं किंवा आम्ही काय केलं हे लोकांसमोर येईल। देवेंद्र फडणवीस यांनी ट्रॅप रचण्यापेक्षा मराठ्यांच्या घरी जावं अशा प्रकारचं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय। मला वाटतं मराठ्यांसाठी काय करतात, मराठ्यांच्या प्रश्नांसाठी देवेंद्रजी काय करतात, आरक्षणासाठी काय केलं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। मराठ्यांच्या मुलांना उभं करण्यासाठी उद्योग व्यवसायात काय करतायत हेही माहीत आहे। ते एक संवेदनशील नेते आहेत, परंतु जरांगे पाटील आपल्या संवेदना महाराष्ट्राला अजून कळल्या नाहीत। बीडची आपली यशस्वी सभा झाली 23 तारखेला आणि बीडवरनं परत येताना बापूसाहेब काळे आणि सूरज जगदाळे यांना त्या ठिकाणी परतत असताना अपघात झाला। एकाचा जागीच मृत्यू झाला, दुसऱ्याचा 24 तारखेला दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि त्या दिवशी तिकडे चिता जळत होती आणि तुम्ही इकडे खेळण्यात मशगूल होतात। या तुमच्या संवेदना, हे तुमचं संवेदनशील नेतृत्व, त्यामुळे कुणाच्या घरी जावं आणि संवेदना व्यक्त कराव्या हा बोलण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही। अजून तुमचं खरं असली रूप महाराष्ट्रातील जनतेसमोर, मराठा समाजासमोर येतंय। टप्प्याटप्प्यानं आणखी भयंकर येईल, तेव्हा तुमचं खायचे दात आणि दाखवायचे दात काय आहेत हे मराठा समाजाला नक्कीच कळेल। मी भंगार आहे की अंगार आहे हे महाराष्ट्राला, मराठा समाजाला नीट माहीत आहे, परंतु तुमच्यात अहंकार आलाय। तुमच्यावर कोणी प्रश्न विचारायचे नाहीत, प्रतिक्रिया द्यायची नाही, दिल्या की तुम्ही शिव्या देणार। हे मराठा समाजाला अजिबात त्या ठिकाणी आवडत नाही, परंतु तुम्ही खुशमस्कऱ्यांच्या धुंदीत आहात, त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसणार नाही। मराठा समाजाने पाठबळ देऊन तुमच्यातला अंगार फुलवण्याचा प्रयत्न केला, परंतु तुमच्यात एवढा अहंकार आलाय की तोच तुमचा वैचारिक ऱ्हास केल्याशिवाय राहणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।